मुख्य वटवृक्षाचं मंदिर पाहिलं. आता आपण पाहणार आहोत जिथं स्वामी समर्थांनी समाधी घेतली. आपल्यासोबत आहेत निलेश गुरुजी. तर आपण त्यांच्याकडनं थोडीफार माहिती जाणून घेऊया या स्थानाबद्दल. श्री स्वामी समर्थ. जे स्वामी समर्थ. आपण ज्या स्थानावरती आलेला आहात हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मुख्य समाधी स्थान आहे. हा संबंध जो मठाचा परिसर दिसतोय हे चोळप्पा महाराजांचं घर होतं. स्वामींनी इथे 21 वर्ष वास्तव्य करून इथे 1878ला इथे समाधी घेतली. चोळप्पांची माझी 6वी पिढी चालू आहे. जसं तुम्ही गाभाऱ्यात बघू शकताय तसं खाली स्वामींची मुख्य समाधी आहे. जो वस्त्रालंकार केलेला दिसतोय त्याच्या खाली प्रत्यक्ष स्वामी अजूनसुद्धा पद्मासन पोझिशनमध्ये अजूनसुद्धा बसलेले आहेत. स्वामींनी काय पाहुणे म्हणून वरती देवताचे स्थापन केलेले आहेत. वरती कोणाड्यात खंडोबा आहेत, त्यांच्या बायका माळसानी बाण आहे. गणपती आमरोडेश्वर वरती त्यांना पाहुणे स्थान सुद्धा स्वामी खाली बसलेले आहेत. हा सगळं दगडी बांधकाम दिसतोय 1872 साली चोळप्पांच्या देखरेखीखाली स्वामींनी स्वतः बांधकाम करून घेतलं. हे मग 1878 स्वामींनी ते समाधी घेतली. स्वामींनी समाधी घेण्यापूर्वी काही संदेश दिला लोकांना, या काही संदेश दिला लोकांना जाण्यापूर्वी, या काही मेसेज? स्वामींनी बोललं, धू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझ्या अनन्य भावे सेवा करेल त्याचा योगक्षेम या स्थानावरती बसून चालवेल म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यासाठी या स्थानाचं आद्यपीठ म्हणजे महत्त्व आहे. आणि असं काही चमत्कार या अनुभूती अशी तुम्हाला स्वतःला आली की कधी हे करता? भरपूर अनुभूती आहेत पण सांगण्यासाठी आपल्याकडे तेवढं सांगता येणार नाही. तेवढं आपल्याला हे येते मीन्स आपल्याला जे अनुभव पण ते दुसऱ्यांना सांगू नये. आपल्या पुरतं ते सीमित ठेवावं. हा असं चालेल. महाराजांचे भरपूर अनुभव आहेत सगळ्यांना. धन्यवाद निलेश गुरुजी, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. स्वामी समर्थ. दोन हे अच्छा, मला चालताना प्रॉब्लेम नाही ना? हे बघा, हे विहीर आहे. बरं पादुका. हे चोळप्पांचं घर आहे. बरं बरं. हे विहीर आहे. हे बघा, अरे बाप. कुशावर तीर्थ आहे. लघुशंका केली विहीर आहे. अच्छा. कुशावर तीर्थ. हम गयाने जिंदा आहे. पाचवी पिढी चालू आहे. बरं बरं. तिसऱ्या आता. आणखीन आता ही विहीर जी आहे ना, हा. एवढी ती विहीर. चोळप्पांना विचारले, पाणी काय लागणार नाही, प्रश्न विचारले. अच्छा. तुम्ही समर्थ असताना का लागत नाही? पर्यंत लागणार नाही म्हणलं नाही. खरा लागत नाही. खूप खोल गेलं. अरे बापरे. 80 फूट खोल गेलं. लगून आहे का? आमचं पाणी आलं. अरे बाप. 21 वर्ष आगारात राहिले. अच्छा. असं आवडलं घर ते पलीकडचे 2 घराणे. तुम्हाला आज जर परत समजा स्वामींना भेटायची एक संधी मिळाली तुम्हाला काय सांगायची इच्छा होईल त्यांना? तुम्ही त्यावेळेस नव्हते पण आज जर सांगायची तुम्हाला काय सांगायची इच्छा आहे तुम्हाला त्यांना, या काय तुम्ही त्यांना मागाल? ते काय समाज बसलेले हा, त्याला सगळं माहिती आहे. कोणाला काय पाहिजे ते हा खरंय कोणाला काय पाहिजे आम्हाला काय सगळ्यांना देतात नाही. खरंय. आयुष्यमान भाव कशाला म्हणत त्याच्यासाठी. आणि ते म्हणतात देऊ नको मी त्या पाठीशी आहे. मग तुम्हाला अशी काही अनुभूती झाली का कधी स्वामींची? चालू आपल्याला काय एखादी काही तुम्हाला सांगायची इच्छा असेल? मला पुण्यामध्ये हा मूल बाळ काहीच नव्हतं. अच्छा. कोणाला? केरनिक म्हणून अच्छा. केरनिक भक्त देत आपले बर. भक्त तुमच्यासारखं. हा. मग ते बोलले की महाराज आम्हाला सांगते की नाही, बर. मी याप्रमाणे करा. हा. होतं म्हणलं. 7 वर्षांनी मला आला. ते पण 7 वर्षांनी पण झाला तो चमत्कारच म्हणताय. ती बोलली महाराज बघा साक्षात दर्शन म्हणून यायला मंगळवार दिली. ती कधीची गोष्ट आहे? आता परत. अच्छा, परवाची गोष्ट आहे. 2-4 महिने झाले. 4 महिने झाले. ते पण मुलगा झाला त्याला. स्वामींची कृपा लवकर समजण्यानंतर खरंय. मुक्ती जरा श्रेष्ठ आहे. वरपांगी नको आपल्याला. हा म्हणजे आतून पाहिजे. आतून भक्ती श्रेष्ठ खरं. आहे. माझा मी अनुभूती शोधलाय असं म्हणतो की 10 मिनिटं करा पण मनापासून करा देवाचं जे पण करतात ते. हे मत म्हणजे नुसतं बसताय आणि बाजूला गाणे चालले पोथी वाचतायत. डॉम्बिक सेवा नको. हा खरंय. आतून पाहिजे. आत्मिक हे महत्वाचं आहे. आता काय करते लोकांना दाखवण्यासाठी मी ते केलं हे केलं हे म्हणून सांगत बसत. ते सांगायचं नसतं त्याला माहिती असतं देवाला. तुमचं नाव काय गुरुजी? चंद्रकांत श्रीपाद पुजारी.
आपण आता बोलत होतो चोळप्पा महाराजांची 5वी पिढी चंद्रकांत स्वामीजी. धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता मी आला ती योगाय लागतं हा योगायोग येस. या आपल्यासोबत आहे आज ऋषिकेश गुरुजी, जे चोळप्पा महाराजांची 6वी पिढी आहे आणि आपण त्यांच्याकडनं काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. गुरुजी नमस्कार. नमस्कार. हा हा जो दंड आहे हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेला राजदंड आहे. ओके. म्हातारे लोक काठी वगैरे कसं पकडून चालतात तसा हा दंड महाराज पकडायचे. अच्छा. महाराजांची हाईट काय विचार करा, हा आपल्या छातीला लागतो पण महाराजाला ते वापरून पकडायचे. जनायू अजनुभाव होते. अजनुभाव. गुडघ्याखाली हात जायचे. करेक्ट करेक्ट करेक्ट. ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंभू गणपती. ओके. इकडे कोपऱ्यामध्ये फोटो आहे बघा पांडुरंग पुजारीवर. हा हा हा. माझे पंजोब आहेत ते. बर बर. त्यांनी 21 वर्ष न चुकता स्वामींच्या समाधीची सेवा केली. पूर्वी काय बाथरूम वगैरे नसायचे. स्वामी महाराज जिथं आंघोळ करायचे, पाणी झाडांना जायचं. बरं, तर बरं. जाऊन जाऊन एक झाड आलं होतं रुईचं. हनुमानाच्या गळ्यामध्ये आपण रुई Correct, घालतो ना. correct. हा. पंजोबांना दृष्टांत झाला की रुईचं जे खोड असतं मूळ, त्या मुळाशी मी तयार झाले कारण हा गणपती निघाला. ह्याची जी सोंड आहे ही डावी पण नाही आणि उजवी पण नाही. एकतर गणपतीची सोंड डावी किंवा उजवी असते. ही वरदमुख आहे. हा अरे कायम बापरे. आपल्याला वरदान देतो. इच्छेला पावणारा गणपती आहे. ओके. हा, आणि ह्याला साक्षी गणपती म्हणतात. कजरी मंदिरला आला, पहिला गणपतीला नमस्कार करू मग देवळात द्यायचा. स्वामींपर्यंत आपला निरोप पोहोचणारा गणपती आहे. बर बर. हा खांब आहे ना, ह्याला आपले स्वामी टेकून बसायचे. अच्छा. हा ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल फोटो. स्वामींच्या राईट साईडचे चोळप्पा महाराज आहेत. ओके. पुंडलिकाच्या भेटी कसे विठ्ठल आले पंढरपुरी, चोळप्पा महाराजांसाठी स्वामी आले अक्कलकोटी. हे त्यांचा संपूर्ण वाडा होता. ह्या घरामध्ये 21 वर्षांनी समाधी घ्यायच्या. 5 वर्ष आधी मंदिरे अंगण होता. अंगण पाडून मंदिर बांधून इथंच समाधी अरे घेतली. वा. आणि चोळप्पा महाराजांची मी 6th जनरेशन. अरे वा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुजी, तुम्हाला जर अशी एक संधी मिळाली की स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला भेटायला संधी मिळाली, तुम्ही त्यांना काय मागाल या काय तुम्ही सांगणार त्यांना? स्वामींना एवढंच मागणं आहे की असं सर्व भाविकांवर तुमची कृपादृष्टी आशीर्वाद देतात. लांबून लोक त्यांची कामं होतात, इच्छा पूर्ण होतात म्हणून स्वामींच्या दर्शनास येतात. Correct, आणि असंच आमच्याकडनं जन्मोजन्मी सेवा घडत होते स्वामींची. अरे वा, कारण खूप छान चोळप्पा उत्तर. महाराजांनाही स्वामींनी जेव्हा हे दिलं तेव्हा चोळप्पा महाराजांनी त्यांना सांगितलं, माझी एकच इच्छा माझ्या पिढ्यांची असंच तुमच्याकडनं जन्मोजन्मी सेवा घडत. तुम्ही जर पाहिलं त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्यांनी लोकांसाठी मागितलं. हेच खरं म्हणजे स्वामी भक्त म्हणता येईल. धन्यवाद गुरुजी, तुम्ही आमचा टाइम दिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. जय जय स्वामी समर्थ. आणि हे आहे जिथं स्वामी समर्थांची पावले उमटली. त्या पवित्र गुरुमंदिरात बाळाप्पा महाराज मठात आजही स्वामींची अनुभूती जिवंत आहे. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला तुम्हाला हा स्वामी समर्थांबद्दलचा स्पेशल एपिसोड अनुभूती शोवर? मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. लाईक करा आणि शेअर करा, कारण आम्ही असे अजून महाराष्ट्रातले एकदम फेमस मंदिरं घेऊन येणार आहोत अनुभूती शोवर, खास तुमच्यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.